जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में थोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा। म्हणजे येत्या काही दिवसातच विवाहाचा मुहूर्त करता येईल तर? नाही, इतक्यात नाही। युद्ध जरी संपले असले तरी अशुभाचा काळ अजून संपलेला नाही। पण मग या साऱ्यासाठी आपण कधी तयारीला सुरुवात करू शकतो हे सांगू शकता का आपण? कारण असं म्हणायला गेलं तर पौष पौर्णिमा जवळच आलीये, विवाहाची तयारी करायला हवी। योग्य वेळ आल्यावर मी स्वतः येऊन हे सांगेन, परंतु आपण चिंता करू नये। मी आपल्या कुटुंबियांनाही हे सांगावयास आलो होतो की युद्ध आता संपले आहे। त्यांनी कोणतीही चिंता करू नये, काळजी करू नये। मी पुन्हा परत येईनच। मासा, माधव शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे अजून काही काळ विवाहाच्या मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागेल। पण मग या साऱ्याला खूप उशीर होतोय असं नाही वाटत आहे का तुला? लतिका, महाशास्त्री काय किंवा माधव शास्त्री काय, यांना आपली काळजी वाटते म्हणून ते असे करत आहेत। सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे। आपण काही काळ प्रतीक्षा करूयात। आणि ते म्हणाले आहेत ना, आपण चिंता नको करायला। शिव 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 नाव तुझे मल्हार सदा। शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकीचा तू विश्वपिता कल्पद्रुम तू निर्गुण राजा। नाव तुझे मल्हार सदा मल्हार सदा मल्हार सदा। शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकीचा तू विश्वपिता कल्पद्रुम तू निर्गुण राजा। नाव तुझे मल्हार। हा लोकांचा देव आहे, सिंहासनावर बसतो तसाच घोंगडीवरही बसतो, पायघड्यांवर चालतो
तसाच रणरणत्या उन्हातही चालतो आणि भक्तांसाठी दिवसरात्र राबतो. शिव 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 शिवनाथ सखाती चला जेवायला घेऊया. राजा भानू 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 बाहेर ये. रंग्या काय झालं र? अरे सांग की नुसतं रडतो कशा पायी? आता रड नग तर काय करू? रानात वाघ धावून गेलाय आजाव. अरे काय सांगतो काय? वय रंग्या कुठे आहे रे बा? तकडं रानात. दमन आणा आणा इथं आणा. दमन इथं घे. बा बोल की रे माझ्याशी. तुला म्हणत होते मी नका जाऊस म्हणून, पण नाही ऐकलंस तू. आता काय करावं? हे म्हणजे आज आण काहीतरी घेऊन ये जा. अरे पर मी काय आणू? अरे असं बघत का राहिलायस? जा की काहीतरी घेऊन ये. आणि असं काय आण ज्यानं आजाला बरं वाटेल. जा पळ. आता काय करावं म्या? महाराज तर म्हणले की अशुभाचा काळ संपला म्हणून, आणि हे काही फ्रीक झालं या. महाराज म्हणले होते की उद्या सूर्य वर आला की हवं तर खंडेरायासनी साकडं घाल म्हणून. आता सूर्य बी वर आला हाय, घालावं का खंडेरायासनी साकडं? नाव तुझे मल्हार सदा. शिव 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 शिवनाथ सखाती लोकेचा तू विश्वपिता. कल्पद्रुम तू निर्गुण राजा. नाव तुझे मल्हार सदा सदा सदा. शिव 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 शिवनाथ सखाती लोकेचा तू विश्वपिता. कल्पद्रुम तू निर्गुण राजा. नाव तुझे मल्हार सदा. काय करावं आता? घालावं का खंडेरायांना साकडं? काय करावं हेच सुचत नाही. बानू अगं ह्यो आजा बघ कसा करायला लागलाय. अरे काय होतंय तुला? बोल की. आजा ए, तुला काय बी होणार नाही.
आजा ए भानू तू कुठे चालीस आता रानात. रानात काय याडबीड लागलाय का अगं वाघ आहे तो वाघ रानात दडी मारून बसलाय. त्यालाच माराया चालल्या. बाकी लोक तर कामाला यायची नाही. आता मलाच हातात हत्यार घ्यावं लागणार. माझ्या बावर धावून गेला ना त्यो. मी आता त्याला जित्ता नाही सोडणार. बानू, अगं बाई असं डोक्यात राग घालून घेऊ नकस. अगं जाऊ दे. त्या परीस माझ्याकडे लक्ष दे की. नाही म्हणजे तू नका थांबूस मला. तू बाकडे बघ. मी आलेच त्याचा मुर्दा पड. बानू, ए बानू बानू ए आजा. आजो ए आजा वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निजबोध वाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. देवा युद्धानंतर आपण गडावर नाही हे ऐकलं आणि इथे आलो, परंतु आपलं दर्शन झालं आणि यात्रेचा सर्व शीण गेला. देवा एक विचारायचं होतं. विचारा धर्मांगवेत. देवा आपण सांगितल्याप्रमाणे धर्म जागविण्याचे कार्य मी करत आहे, परंतु या परंतु काय देवा लोक त्रिविध दुःखांनी पीडित आहेत. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख. यामुळे ते हे देखील विसरले आहेत की आपण सर्वत्र आहात, सर्वांचे अंतर्यामी आहात, सर्वांचे आधारभूत आहात. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृदः कस्यस्वित् धनम. देवा हे जर त्यांना कळलं तर त्यांच्या हृदयातील गाठी सुटतील. भिद्यते हृदय ग्रंथी सर्व संशय आणि प्रश्न छिन्न भिन्न होतील. छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आणि देवा आपणच म्हटलंय ना, जो मला आर्ततेने साथ घालील त्याला मी साक्षात्कार देईन. देवा आज तुमची प्रजा तुम्हाला आर्त साथ घालत आहे. धर्मांगवेत हाच अर्थ सर्वांना समजेल अशा पद्धतीने सांगणारा वाघ्या तुमच्या सोबतीला येईल आणि हाच वाघ्या जागरण करून सर्वांना जाग करेल. देवा आपण निर्माण केलेल्या वाघ्याला आत्ताच माझा सहष्टांग नमस्कार. म्हाळसा म्हाळसा निधनी सा
आत्ताच मला आपली आठवण झाली होती. मी जेजुरीला आले होते तेव्हा आपली झालेली पहिली दृष्टादृष्ट. तो प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोर तसाच आहे. असं वाटतंय सारं काही आत्ताच काही क्षणापूर्वी घडलं असावं. म्हाळसा, मला मात्र प्रत्येक भेटीनंतर पुढच्या भेटी आधी जणू युगानुयुग उलटून गेली आहेत असे वाटत राहते. आणि आज आपण स्वतःहून माझ्याशी संवाद साधला, असे कसे? म्हाळसा, मला नेहमीच तुझ्याशी बोलायला आवडतं, परंतु कधी कधी मला माझं व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवावं लागतं आणि मग नाही तुझ्याशी बोलता येत मला. उलुखच्या युद्धाच्या वेळी सुद्धा मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच होतं. आता आपल्याला शांत वाटते आहे ना? म्हाळसा, अशा कित्येक युद्धांना मी सामोरं गेलो असेल आणि प्रत्येक युद्धानंतर तो होणारा अनर्थ, विध्वंस, हे सर्व पाहून मला नेहमीच वाटतं की एकांतात राहावं. मल्लासुराचा सेनापती उलुख हा मल्लासुराच्या युद्धानंतर सर्वांपासून दूर गेला होता, परंतु मल्लासुराचा ज्येष्ठ पुत्र कुंभक याने उलुखला शोधून काढलं, त्याला वचनात बांधलं आणि तो युद्धाला तयार झाला. पण आता युद्ध संपले आहे ना? आपल्या विवाहातील विघ्न पूर्णपणे दूर झाले आहेत. आता आपल्या विवाहात विघ्न येणार नाही, हो ना? होय म्हाळसा. देवा खंडोबा, वाघानं माझ्या पाहाला इजा केली. तुमची कृपा होती म्हणून त्याचा जीव वाचला. हो, तुम्हीच आता आम्हाला वाचवा. म्हाळसा, मला आता जावं लागेल. आपण नंतर बोलूया का? का? आज आपण कित्येक दिवसांनी स्वस्तपणे बोलत आहोत. मला असे वाटते की आपले हे बोलणं कधी संपूच नये. नाही म्हाळसा, मला तर ह्या क्षणी जावंच लागेल. आपण नंतर लवकरच बोलूया. आज कित्येक दिवसांनी युद्धानंतर आम्ही एकमेकांशी स्वस्तपणे बोललो. बोलणं अर्धवट सोडून हे अचानक गेले कुठे? रानावनात राहणाऱ्या माणसांना भीती दाखवून काय उपयोग? तुझ्या जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, तिचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी होऊ दे. जरी तू माणसाच्या रूपात आलास तरी वाघासारखा निर्भय राहा, कारण माणसांना जागवण्याचे कार्य तुला अहोरात्र करायचे आहे. वाघ्या, तुझ्या जागरणाचं पहिलं पद जेजुरीला होऊ दे.
आणि येताना सोबत मुरळीला सुद्धा घेऊन ये. बानू, हा भंडारा अजामेळला लाव, त्याला बरं वाटेल. आणि वस्तीत सर्वांना सांग की आता वाघाची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही.